जेव्हा आपण कोणाशी तरी रिअल इस्टेट मालमत्तेच्या गुंतवणुकीबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला पहिले उत्तर हेच मिळते, ती खूप लांब आहे. मला माझ्या शहरात काही उपलब्ध असेल तर नक्की सांगा. एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, रिअल इस्टेटमध्ये गाव शहर लांब किंवा जवळ असून काही होत नाही. विकासावर लक्ष ठेवले जाते. कुठे उद्योगधंदा येत आहेत, विमानतळ कुठे बांधले जात आहेत, नवीन आगामी विकास कुठे होत आहे. सरकारचे लक्ष कशावर आहे, खरा गुंतवणूकदार या सगळ्याकडे पाहतो. जर तुमच्या शहरात विकास होत नसेल, मालमत्तेचे दर खूप जास्त असतील, ते बजेटच्या बाहेर असतील, तर मग तिथे जाण्यात काही अर्थ नाही. गुंतवणूक म्हणजे एक भविष्यातील संधी. आता एक सोपे उदाहरण समजून घ्या. तुमच्या घराजवळ एक रुग्णालय आहे, पण तिथला डॉक्टरच चांगला नसेल तर तुम्हाला जिथे उपचार मिळतील का? नाही, नक्कीच नाही मिळणार. तर तुम्हाला 100 किलोमीटर नाही तर 500 किलोमीटर सुद्धा प्रवास करायला लागेल. कारण तुम्हाला सर्वोत्तर उपचार पाहिजे आहेत. कारण हा सोयीचा प्रश्न नाही तर परिणामाचा आहे. तुमचं भविष्य सुरक्षित करण्याचा प्रश्न येतो, तेव्हा जवळच्या आणि दूरच्या गोष्टीकडे का पाहायचं? फक्त भविष्यातील वाढ कुठे आहे ते पहा. कारण तुम्ही आज जिथे राहत आहे ती जागा खूप दूर वाटते. भविष्यात तीच जागा सर्वात मौल्यवान ठिकाण बनू शकते. म्हणून खोपोली बाले महामार्गाचा विचार करा. आजच्या घडीला हे सर्वोत्तम ठिकाण आहे. नवीन मुंबईपासून फक्त 1 तासाच्या अंतरावर आहे. धन्यवाद.